नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून ऊस ऊस या पिकासाठी खूप छान सुंदर माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर ती माहिती अशी आहे की एकरी 100 टन ऊस काढायचा असेल तर काय उपाय करावे, त्यासाठी कसं नियोजन करावं लागेल, या संदर्भातली माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर मित्रांनो, पॉईंट टू पॉईंट असे मी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ऊसा संदर्भातली देणार आहे. तर विनंती आहे, व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर पहा मित्रांनो, एकरी जर 100 टन उत्पादन घेणे हे केवळ स्वप्न नसून एक योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यास हे सहज शक्य आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला जमिनीच्या मशागतीपासून तर ते कापणीपर्यंत अचूक व्यवस्थापन करावं लागणार आहे. 100 टनाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी तुम्हाला मित्रांनो खूप साऱ्या उपायांचा अवलंब करावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे जमिनीची निवड किंवा जमिनीची पूर्व मशागत. जमिनीची निवड चांगली असावी आणि तिची पूर्व मशागत ही सुद्धा चांगल्या प्रकारची करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो जमीन साधारणपणे ऊसासाठी मध्यम ते भारी आणि पाण्याचा निचरा होणारी असावी, अशी जमीन आपण निवडू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो, त्याच्यामध्ये आता मशागत कशा पद्धती करायची, तर खोल नांगरणी करायची. उन्हाळ्यात जमीन 2 वेळा खोल नांगरून तापून घ्यावी. यामुळे जी किडींची अंडी असतात ती नष्ट होतात. त्यासाठी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये 2-3 वेळा जमीन खोल नांगरून घ्यायची. त्याच्यामध्ये जे कीड वगैरे उगलेले त्याच्यामध्ये जे अंडी असतात ती अंडी नष्ट होतात उन्हाने तापल्यामुळे. आता दुसरी गोष्ट मित्रांनो, त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर. शेवटच्या म्हणजे आपण ज्यावेळेस मशागत करतो त्यावेळेस मित्रांनो शेवटच्या कुळाच्या पाळीपूर्वी म्हणजे एकरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकावे. म्हणजे आपली पूर्व मशागत झाल्याच्या नंतर आपण पाळी वगैरे घालतो त्यावेळेस मित्रांनो शेवटच्या वेळेस आपल्या जो ऊसाचं रान आहे त्याच्यासाठी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत घालणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, लागवड करताना बियाण्याची निवड म्हणजे बियाणं निवडणं, त्याची प्रक्रिया ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असायला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो बियाणे निवडण्यासाठी जातीची निवड, अधिक उत्पादनासाठी मग त्याच्यामध्ये मित्रांनो 86-0-32 किंवा 0265 किंवा 265 यासारख्या अनेक फुटव्या देणाऱ्या जाती आपण निवडाव्यात. त्याच्यामध्ये तुम्ही 265 निवडा, 86-0-32 निवडा किंवा 265 निवडा. याच्यातली जी आपल्याला जास्त फुटवे देऊन जास्तीत जास्त आपल्याला त्याचे कसं वाढ करता येईल अशा पद्धतीचं मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये बियाणे निवडू शकता. मी त्याच्यात तुम्हाला हे उदाहरण सांगितलेलं आहे. याच्यातलं कोणतंही तुम्ही बियाणे निवडू शकता. आता बियाणे प्रक्रिया ही मित्रांनो काय होतं, चांगलं जर आपण बियाणे निवडलं तर त्याचा आपल्यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण बियाणे निवडलेलं आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही 265 निवडू शकता किंवा 86-32-0 निवडू शकता किंवा 0265 निवडू शकता. तर त्याच्यामध्ये मित्रांनो आता लागवडीचं अंतर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर 100 टन उत्पन्नासाठी जर 2 सरीमधील अंतर 4.5 ते 5 फूट ठेवावे. आलं का लक्षात मित्रांनो? 2 सऱ्यांच्या मधलं अंतर हे 100 टन जर तुम्हाला ऊस काढायचा असेल तर 4.5 ते 5 फुटापर्यंत 2 सऱ्यांमधलं अंतर ठेवणं गरजेचं आहे. तर आम्ही सुद्धा 4-4.5 फुटाचं अंतरमध्ये मित्रांनो ठेवलेलं आहे प्रत्येक सरीच्या मध्ये. तर अशा पद्धतीने जर तुम्ही सरी काढली त्यामुळे काय होतं, फुटवे चांगले येतील आणि सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते, त्याच्यामुळे ऊस हा पोसला जातो. आता मित्रांनो लागवड करताना कसं करायचं आहे, एक डोळा पद्धत किंवा मग आपण रोप तयार करून एक डोळा पद्धत रोपे लावल्यास मित्रांनो त्याचा खूप फायदा होणार आहे. साधारणपणे एक डोळा पद्धत किंवा मग एक कांड्यावरती डोळा त्याचा काढायचा आणि त्या पद्धतीने लावायचं किंवा
रोप तयार करून तुम्ही ते लावू शकता मित्रांनो. अशा पद्धतीने जर तुम्ही ती लागवड केली तर मित्रांनो तुम्हाला 100 टन ऊस उत्पादन निघण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही. साधारणपणे 2 रोपांच्यामधलं अंतर 1.5 फुटाचं तरी असावं. आता याच्यामध्ये मित्रांनो खत व्यवस्थापन कसं करायचं आहे, याच्यामध्ये केवळ रासायनिक खतावर अवलंबून न राहता मित्रांनो सेंद्रिय खत किंवा मग जैविक खतांचा वापरसुद्धा करू शकता. आता मित्रांनो लागणीच्या वेळी नत्र किंवा सुपरत किंवा पालस डोस असा याचा तुम्ही लागणीच्या वेळेस डोस देऊ शकता. एकरी 10 किलो फेरस किंवा सल्फेट किंवा झिंक सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स याचा वापर करू शकता. आता मित्रांनो लागणीनंतर 4.5 महिन्यांनी मोठी बांधणी करताना खतांचा दुसरा मोठा डोस देऊन माती भरणी करावी. म्हणजे ज्यावेळेस आपला ऊस 3-4 महिन्याचा होईल त्यावेळेस मित्रांनो मोठा डोस द्यायचा आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सरी वगैरे जर चांगलं हे केलं, मोठी सरी पाडून जर चांगली माती वगैरे लावली तर तीसुद्धा तुमच्या फुटव्यांना आणि ऊसाची वाढ होण्यासाठी खूप फायदा होईल. आता मित्रांनो याच्यात पाण्याचं खूप महत्त्व आहे. पाणी व्यवस्थापनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता ते पाणी व्यवस्थापन कसं करू शकता तुम्ही? ऊसाला गरजेनुसार पाणी द्यावं किंवा मग शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर करू शकता. आता काय करायचं मित्रांनो, जर पाणी जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही प्रत्येक जी सरी आहे त्या सरीला बारीक पाईप काढून वॉक काढून प्रत्येक सरीमध्ये कंटिन्यू पाणी चालू राहील, सगळ्या सऱ्यांना सारखं पाणी जाईल. अशा पद्धतीने जर तुम्ही ठिबक केलं तर मित्रांनो तुमचं जास्त पाण्याची जी बचत होईल, जास्त पाणी वेस्टेज वाया जाणार नाही आणि ऊसाला भरपूर असं पाणी मिळेल. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही जर तुमच्या ऊसाच्या याच्यामध्ये ठिबक सिंचनचा जर वापर जर केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो. साधारणपणे मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण काळजी जर घेतली तर मित्रांनो त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. साधारणपणे एकरी 40-45 ऊस पोसले पाहिजे. म्हणजे एका फुटव्याला 30-40 ऊस पोसले पाहिजे ना. अशा पद्धतीचं मित्रांनो तुम्हाला त्याला नियोजन करावं लागणार आहे. जर अशा पद्धतीचं जर तुम्ही नियोजन जर केलं तर मित्रांनो जे जास्ती कमकुवत फुटवे म्हणजे समजा आता तुमच्या ऊसामध्ये खूप फुटवे आले, 50-60 फुटवे जर निघले असतील तर मित्रांनो त्याच्यातले तुम्हाला फक्त 10-20-25 फुटवेच चांगले ठेवायचे आहे स्ट्रॉंग, आणि ते बाकीचे फुटवे जर तुम्ही जर काढून टाकले तर मित्रांनो तुमचे जे राहिलेले फुटवे आहेत त्यांना चांगला खत मिळेल आणि त्यांना चांगलं हे मिळेल, म्हणजे त्यांची वाढ चांगली होईल, कारण त्यांना पाहिजे तेवढं अन्नद्रव्य मिळेल. त्याच्यामुळे साधारणपणे 20 ते 25 तुम्ही त्याच्यामध्ये फुटवे ठेवू शकता. दुसरी गोष्ट मित्रांनो कीड रोगासाठी आता समजा हुमणी आळी जी असती, आपलं उन्नी म्हणतो आपण त्याचा प्रतिबंधक उपाय करण्यासाठी मित्रांनो सुरुवातीच्या काळात खोड यंत्रणेवर दाणेदार कीटकनाशक किंवा मग वेगवेगळे कीटकनाशक भेटतात ज्यामुळे ऊसाला उन्नी लागू नये. अशा पद्धती जर मित्रांनो जर तुम्ही जर काळजी घेतली तर 100% तुम्ही एकरी 100 टन ऊस काढण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. अशा पद्धतीचं जर मित्रांनो तुम्ही जर नियोजन जर केलं, साधारणपणे ऊसाला 2 डोस देणं गरजेचं आहे. एक पहिला डोस 3 ते 4 महिन्यामध्ये आणि दुसरा डोस 5 ते 6 महिन्यामध्ये. अशा पद्धतीने जर तुम्ही जर डोस दिला तर मित्रांनो तुमचा ऊस हा एकच नंबर आणि एकरी 100 टन निघल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या ऊसाची जर काळजी घेतली तर खूप छान तुम्ही ऊसाचं उत्पादन मिळवू शकता. तर मित्रांनो आम्ही आता हा 265 लावलेला आहे आणि या सरीचं अंतर साधारणपणे 2 सऱ्यांमधलं अंतर आम्ही जवळपास 4 ते 4.5 फुटाचं ठेवलेलं आहे आणि आम्ही ही रोपवाटिका लावलेली आहे, म्हणजे रोप लावलेलं आहे. बघू शकता रोप लावलेलं आहे आणि साधारणपणे 2 रोपांच्या मधलं अंतर हे 1-1.5 फुटाच्या पुढचंच आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो नियोजन जर आपल्या ऊसामध्ये जर केलं तर 100% तुम्ही चांगलं त्याच्यामध्ये उत्पादन घेऊ शकता. तर अशा पद्धतीचे मित्रांनो मी आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ नक्की कसा वाटला एक कमेंट करून सांगायचं आहे. आपण कुठून पाहता ते पण सांगायचं आहे आणि माझा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. मग तुम्ही फेसबुक करा, इंस्टाला करा, तुमच्याकडे जे साधन असेल त्याच्यावरून करा.
व्हॉट्सअपला करा. तर मित्रांनो, आणि नवीन जर माझा व्हिडिओ पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच आपणाला विनंती करतो. आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि इथंच माझा व्हिडिओ आता